शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, चला जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला पुन्हा एकदा तेजी आलेली आहे, कापसाचे ताजे भाव कुठपर्यंत जाताना दिसत आहे, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. शेतकऱ्यांसाठी माहिती सांगतोय म्हणून लाईक करायला विसरू नका. एकदा कापसाचे भाव सांगण्या अगोदर महत्त्वाची बातमी सांगतो. ताजी आकडेवारी आहे. कापूस लागवड क्षेत्रात देशात सातत्याने घट. 130 लाख हेक्टरवरून 100 लाख हेक्टर लागवडीचा अंदाज. मित्रांनो, कापूस उत्पादकता वाढण्यासाठी 5 वर्षाकरता कॉटन मिशनची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र अशातच देशात सरासरी 130 लाख हेक्टर असलेल्या कापसाच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदवली जात आहे. गेल्या वर्षीच्या खरीपात हे क्षेत्र कमी होते, अवघे 113 लाख हेक्टर इतके मर्यादित होते. यावर्षी ते 100 ते 105 लाख हेक्टरच राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कापूस विषयाच्या अभ्यासक गोविंद वैराळे यांच्या माहितीनुसार कापसाच्या मागणीत झालेली वाढ, सरकीच्या दरातील तेजी या साऱ्याचा परिणाम 4 वर्षापूर्वी कापसाचे दर प्रति क्विंटल 11 ते 12 हजार रुपयावर पोहोचले होते. त्याच्याच परिणामी देशात कापूस लागवड क्षेत्रात वाढ होते, ते 132 लाख हेक्टरवर पोहोचले. त्यानंतर उत्पादकता खर्चात सातत्याने झालेली वाढ आणि दरातील घसरण, त्याचबरोबर देशाच्या विविध भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव, अशा विविध कारणामुळे कापूस लागवड क्षेत्रात सातत्याने आता घट होताना दिसत आहे. मित्रांनो, 2019-20ला 134.8, या 2020-21ला 132.9 आणि 2021-22ला 123.7, असे 2024-25ला 113.6 अशा पद्धतीने लागवड झालेली आहे. मित्रांनो, गेल्या हंगामात 113 तर यंदाच्या खरीपात हे क्षेत्र 100 ते 105 लाख हेक्टर मर्यादित राहील, अशी भीती श्री वैराळे यांनी व्यक्त केली. कापूस तज्ज्ञ बी.डी. जळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरासरी कापूस लागवड क्षेत्र कमी होण्यामागे गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. याचाच परिणामी कापसाची उत्पादकता गेल्या काही वर्षात कमी होत एकरी 4 क्विंटल इतकी राहिली आहे. त्यातच खुल्या बाजारात कापसाला दर नसल्याने यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शेतकऱ्यांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. या साऱ्याचा परिणाम कापूस लागवड क्षेत्र कमी होण्यावर झाला आहे. देशात लागवड क्षेत्र कमी झाल्याने त्यातून मागणी वाढत दरात तेजी येईल, अशी शक्यता कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. लागवड क्षेत्र वाढते आणि उत्पादकता अधिक, त्याच्याच परिणामी दर दबावात येतात, अशी स्थिती सातत्याने निर्माण होते, असेही सांगण्यात आलेले आहे. वळूया मित्रांनो ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे जाणून घेऊ. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी जास्तीत जास्त 8,030 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वर्धा. 150 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,700 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर हिंगणघाट 3,500 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,985चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, काटोल 60 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,300 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मनवत 1,665 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,030 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, धारणी 300 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 6,900 रुपये या ठिकाणी कमी भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, समुद्रपूर 314 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,950चा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, भद्रावती 31 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,500 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, सावनेर 1,500 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,250चा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सेलू परभणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,800 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला 8,450, म्हणजे जवळपास 8,500च्या दरात जास्तीत जास्त कापसाला भाव मिळताना दिसत आहे. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.